80 सालामध्ये त्यांच्या रहस्यकथा बंद झाल्या. मग पत्रांची आवक आमच्याकडे खूप होती. ते गेल्यानंतर मी एक बॉक्स उघडला पत्रांचा. त्याच्यामध्ये 10,000 पत्र होती. वेगवेगळ्या गावातली पत्र होती. मग ते असताना आम्ही असं एकदा शोध केला की एक वही तयार केली. प्रत्येक गावातली पत्र, वाचक आणि नंबर, पत्ते. नमस्कार मित्रांनो, कविता जगणारी माणसं त्या आजच्या भागामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आजच्या नवीन भागामध्ये मी आपल्या भेटीस घेऊन आलोय एक नवीन फुलराणी. फुलराणी या अर्थाने मी त्यांना म्हणतोय की पुण्यातील पेशवे उद्यानामध्ये मागील 50 वर्षांपूर्वी एक ट्रेन, त्या फुलराणीचं उद्घाटन हे एका लहान 4 वर्षांच्या मुलीनं केलेलं होतं. आणि ती 4 वर्षांची मुलगी म्हणजेच आपल्या सुगंधाताई शिरवळकर. मॅम, मनपूर्वक स्वागत आपलं या आजच्या मुलाखतीमध्ये. सुगंधाताईंची ओळख म्हणजे महाराष्ट्राचे नामवंत लेखक, रहस्य कथाकार, कादंबरीकार, ज्यांना सुशी या नावाने ओळखलं जायचं आणि आजही त्यांना तितक्याच ताकदीनं ओळखलं जातं. तरुणांचा लेखक, तसेच कधीही रिटायर्ड न होणारा लेखक, ही ज्यांची ओळख आहे. आणि 90च्या दशकामध्ये मराठीतील देवानंद अशी ही त्यांची एक वेगळी ओळख साहित्य विश्वामध्ये आणि तरुणाईमध्ये होती. त्यांच्या सुविद्य पत्नी म्हणजे सुगंधा सुहास शिरवळकर. मनपूर्वक पुन्हा एकदा स्वागत मॅम. आता मी तुमची थोडक्यात माहिती तर दिलेलीच आहे, परंतु तुम्ही उत्तम वाचक आहात. जसे की सर उत्तम लेखक होते, तसे तुम्ही उत्तम वाचक आहात. आणि मला तुमच्याकडून सरांविषयी किंवा सरांच्या लिखाणाविषयी तुमच्याकडून थोडक्यात ऐकायला आवडेल. त्यांचं लेखन म्हणजे इच्छेनुसार लेखन असायचं. हो. की त्यांनी कधीही लेखनाला पाठी टाकणं हा प्रकार केला नाही. की समजा सकाळी लिहायला बसले, आता मूड लागलाय, दिवसभर बसले. पण मूड नसेल तर वर्ष सुद्धा त्यांनी लेखन केलेलं नाहीये. हां, म्हणजे त्या काळामध्ये नव्हतं. म्हणजे त्यांना असं वाटायचं की नाही, मला सुचते म्हणजे मी नाही लिहू शकणार आहे. लोकांना मी आवडतोय म्हणजे मी नाही आवडते, माझं लेखन आवडते. त्यामुळे मी लेखन हे लेखन दर्जाचंच व्हायला पाहिजे. त्यामुळे त्यांनी कधी त्याची पाठी टाकली नाही. जेव्हा सुचेल, ज्या वेळेला सुचेल त्यावेळेला त्यांनी दिवा चालू करायचं आणि लिहायला बसायचं. मग ती सकाळ आहे, मध्यरात्र आहे, दुपार आहे, रात्र, संध्याकाळ आहे, केव्हाही. एक त्यांचं असं एक वैशिष्ट्य होतं की लेखनात ते कोणालाही भेटले नाहीत असं कधी व्हायचं नाही. की खूप फ्लोमध्ये आले आणि एखादा वाचक भेटायला आलाय, कोणीही भेटायला आलं तरी ते त्याला असं सांगायचं, एक 10 मिनिटं तू थांब, मी माझा पॅरा पूर्ण करतो, माझं जे काही आहे तिथे फुलस्टॉप आला की मी बाहेर येतो. तोपर्यंत ते प्रामाणिकपणे लिहायचे. बाहेरचा माणूस त्यांची वाट बघत बसायचं किंवा आम्ही त्यांच्याशी गप्पा मारायचं की त्यांनी मग चौकशी करायची की ते असंच लिहितात का, अमकं लिहितात का. मग आम्ही त्याच्यावर ते येईपर्यंत मी त्यांच्याशी त्यांच्या लेखनाविषयी चर्चा करायची. आणि नंतर ते आले की आपल्या नेहमीच्या रुटीनप्रमाणे की अरे काल आपली ओळख झाली अशा ताटात मस्त त्यांच्याशी गप्पा मारायची. का अरे कधी आला, तुम्हाला कळवलं नाही वगैरे. असं त्यांचा तो एक स्वभाव होता की लेखनामध्ये जरी मी खूप मोठा लेखक असेल तरी मी लिहितोय आणि मी माणूस आहे, म्हणजे मला माणसाप्रमाणेच वागलं पाहिजे. मी लेखक म्हणून मी कुठेतरी असा वेगळा, असा अभिमानाने वगैरे त्यांना कधीच जगणं जमलं नाही. इव्हन रस्त्याने जाताना एखादा जर भेटला, अरे सुशींची बॉबी चालली आहे, की आडव्या मुली सुद्धा गाड्या आणायच्या, त्यांची गाडी थांबवायची. म्हणजे त्या मुलींनाही खूप छान वाटायचं, काय आपण डेअरिंग केली, आपली गाडी आडवी घालून त्यांची गाडी थांबवली, रस्त्यात टाळ्या बिळ्या द्यायच्या. म्हणजे अशा वेळेला मला असं वाटायचं की अरे काय छान मैत्री यांची. तिथे कुठे असंही वाटायचं नाही आणि त्यांनाही नाही वाटायचं की अरे आपली बायको बरोबर आहे आणि या मुलींना आपण हातावर टाळ्या देतो. तिथेही त्यांचं असं कुठे नव्हतं. माणूस म्हणून ते माणसासारखेच जगले. लेखन म्हणून लेखन तसंच केलं त्यांनी. 2 प्रकार त्यांनी पूर्णपणे वेगळे हाताळले होते. अगदी खरं. परंतु त्यांचा प्रवास हा अगोदरच्या काळामध्ये, म्हणजे मगाशी आपण ज्यावेळेस गप्पा मारत होतो त्यावेळी तुमच्याकडूनच मला असं ऐकायला मिळालं की लेखन प्रवासाकडे येताना सुद्धा त्यांना बऱ्यापैकी संघर्ष करावा लागला किंवा एक द्विधा मनस्थितीमध्ये बराच काळ त्यांना घालवावा लागला. तर त्याविषयी बरोबर. ते तर सुरुवातीला प्रत्येक कलाकाराचं होतं. तुम्हाला उभं राहताना अनेक अडचणी येतात.
मग कुठे नाही असतं, कधी हो असतं, तिथे मानहानी होतच राहते. आणि जेव्हा एखादा लेखक किंवा कलाकार थोडा जरा एका पायरीवर आल्यानंतर त्याला कोणाकडून तरी नाही ऐकण्याची सवय राहत नाही, पण ते नाही ऐकणं आणि पचवणं हे सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. ती त्यांना पचवायला खूप वेळ जायचा. बरोबर. मग अशा वेळेला आमचं घरदार त्यांच्याबरोबर असायचं, की ते पचनी पडणं खूप अवघड गोष्ट असायची. पण त्याच्यातून आम्ही त्यांना लवकर बाहेर काढायचं, कारण एकमेव तो व्यवसाय असा होता की त्या लेखनावर आमचं घर चालायचं. म्हणजे इतरत्र ते काही करत नव्हते, फक्त लेखन, मुलांची शिक्षण किंवा पूर्ण घर ते सांभाळायचे लेखनावरती. त्यामुळे त्यांना त्याचीही एक जाणीव होती की आपण ह्यात फार काळ अडकू शकत नाही, यातनं आपल्याला बाहेर पडायचं. पण ते बाहेर काढताना आमची खूप तारेवरची कसरत असायची, कारण बाकी व्यसनं काही नसायची. त्याच्यातून बाहेर काढणं खूप अवघड गोष्ट असायची. पण यायचे ते लवकर, 1 महिना 2 महिन्यामध्ये का विना त्यातून बाहेर यायचे. संघर्ष मरेपर्यंत त्यांचा संघर्ष चालूच होता. वेगवेगळे प्रकार होते संघर्षामध्ये. काही गोष्टीमध्ये लेखनामध्ये होता, काही वेळेला इन्कम सोर्समध्ये संघर्ष होता. पण त्याला आम्ही तोंड देत देत का विना आम्ही खूप वरपर्यंत गेलो. आणि ही त्यांची माणूस म्हणून जमेची बाजू प्रचंड होती. लेखनामध्ये आपण म्हणतो की खणखणीत नाणं होतं त्यांचं, की कुठलंही चोरलेलं किंवा काही केलं होतं असं काही नव्हतं. त्यामुळे ते त्या प्रहरामध्ये वाहत राहिले. आणि आजूबाजूला वाचक हा त्यांचा, म्हणजे घरापेक्षा सुद्धा वाचकांबरोबर त्यांचा जो समुदाय तो आजही आम्ही भोगतोय. म्हणजे त्यांना ते इतके सुंदर वाचक मिळाले की त्यांना कधी कमीच नाही पडलं ते. म्हणजे एक आम्ही असा शोधून काढलेला होता की 80 सालामध्ये त्यांच्या रहस्यकथा बंद झाल्या. मग पत्रांची आवक आमच्याकडे खूप होती. ते गेल्यानंतर मी एक बॉक्स उघडला पत्रांचा, त्याच्यामध्ये 10,000 पत्र होती. वेगवेगळ्या गावातली पत्र होती. मग ते असताना आम्ही असं एकदा शोध केला की एक वही तयार केली, प्रत्येक गावातली पत्र, वाचक आणि नंबर, पत्ते, की जर आम्ही तुम्हाला पुण्यातून शिरवळपासून सोडलं तर तुम्ही कोकण मार्गे परत पुण्यात केव्हा येऊ शकता. आणि त्यांच्याजवळ फक्त शिरवळपर्यंतचं भाडं आम्ही द्यायचं असं ठरवलेलं होतं, की शिरवळला पोहोचण्यासाठी तुम्हाला काय चहा, तंबाखू, पाणी खाणं एवढे पैसे आम्ही त्यांना देऊ लागणार होतो. बाकी प्रवास त्यांचा त्यांनी करायचा. आता एका वाचकाच्या घरी गेले की तिथे चहा प्याला की परत त्याच्या घरी जायचं नाही. असं ते 10 वर्षानंतर परत पुण्यात येणार होते बिना पैसे घेता. एवढा त्यांचा वाचक वर्ग होता की आजही आम्ही कुठे गेलो ना तर आम्हाला स्टँडवरती नेण्यासाठी लोक येतात, किंवा त्यांच्या घरामध्ये आजही आपुलकीने शिरवळकरांसारखंच आमचंही स्वागत केलं जातं. मुलांना गाडीमध्ये बसवून देतात ते वाचक, की बाबा आता सुशी नाही येत तर काय संबंध. पण नाही, आमची रिलेशन्स त्यांची एवढी होती की ते घरगुती स्वरूपामध्ये आम्ही आजही प्रवास करू शकतो. आता मधल्या गेल्या वर्षी मी एका वाचिकेकडे 8 दिवस जाऊन गोव्यामध्ये राहिले होते. तिने नवीन घर घेतलं, इथे आली, ती म्हणाली की नाही मला सुशींना गाडीतून न्यायचं होतं माझ्या, मी आता नवीन घेतली, आता तुम्ही माझ्याबरोबर चला. मग तिच्याबरोबर मी गोव्याला गेले. तिथे मला रणजित देसाईंच्या त्या मिसेस पण भेटल्या, त्या गोव्यामध्ये होत्या राहिला. तर त्यांच्या घरी जाऊन मग म्हणजे इतका छान आजही आम्ही त्यांच्याबरोबर जगतोय. तरुणाईचा लेखक किंवा कधीही रिटायर्ड न होणारा लेखक हे आपण आता जे भाष्य करताय त्याच्यावरून मला आत्ताही अंगावरती काटे वगैरे राहतात. तुम्ही जे वर्णन करताय किंवा त्यांचा जो जीवन प्रवास उलगडताय आणि त्यामध्ये त्यांनी एवढं अफाट काम करून ठेवलेलं आहे. जवळजवळ 250च्या वर पुस्तकं लिहून ठेवलेली आहेत. म्हणजे त्यामध्ये कथा आहेत, रहस्य कथा, कादंबऱ्या. आणि मला आजच तुमच्याकडून समजलं की त्यांनी सुहास शिरवळकरांच्या कविता या नावाने कविता संग्रह सुद्धा त्यांचा प्रकाशित झालेला आहे. हे किती मोठं काम सरांच्या हातून घडलेलं आहे. आणि त्यांना 90च्या दशकातला देवानंद म्हणायचे. याविषयी थोडक्यात त्याचे काय अनुभव तुम्हाला आलेले आहेत का? त्याचे अनुभव मी खूप वाईट भोगले. म्हणजे कारण दरवेळेला त्यांची ती चाल, दिसणं आणि भांगाची स्टाईल वगैरे, की मग आम्हाला कंपल्सरी म्हणायला हो देवानंद.
म्हणजे नाही म्हणायचं म्हणलं तरी म्हणायला लागायचं. पण त्यांचे मित्र जे कॉलेजमधले होते ते आजही मला फोन करून सांगतात की अगो बघ देवानंदचा पिक्चर लावलाय, आम्हाला सुहासची आठवण आली. म्हणजे आजही त्यांना ते थोडं कुठेतरी आहे, पण त्यांनी ती स्टाईल बऱ्यापैकी अडॉप्ट केली होती. म्हणजे होते साईडनी देवानंद सारखे दिसायला होते ते, पण ती कशा काही लकबी बऱ्याच उचलल्या गेल्यामुळे ते असे देवानंदच्या आसपास फिरकायचे. आणि त्यांच्या आयुष्यात त्यांना एक म्हणजे देवानंद खरोखर भेटला. बर. हा. वा वा. तर ते त्याला भेटून आल्यानंतर घरी त्यांचा जो काही एक आनंद होता तो असं आम्हाला पाहता क्षणी असं झालं, अरे बापरे, चला एकदा भेटले बाबा हे. अरुणा अंतरकर नावाची एक पत्रकारिता अच्छा. आहे, तर ती त्यांची खास फ्रेंड. कुठेतरी स्टेशनवर मुंबईला दोघं एकत्र भेटले की तिने विचारलं की अरे काय करतो तू? काही नाही म्हणे, आत्ता बेकार आहे, मला कोणीच भेटत नाही, काय करावा प्रश्न पडला. येतो का माझ्या बरोबर, देवानंदकडे चालली मी. ते म्हणाले हो, मला असेल तरी मी काम नाही करणार आहे. असं म्हणून तिच्याबरोबर गेले आणि सेकंड केल्यानंतर त्यांना इतकं म्हणजे ते स्वर्गात गेल्यासारखं फिलिंग आलं. त्याचा असा हात तो एकदम मऊशार, म्हणजे तो हातात न सुटेल असं म्हणून दोन्ही हातांनी हात पकडून ठेवला त्यांचा. तर त्यांना ते इतकं भयंकर फिल, आणि जसंच्या तसं घरी आल्यानंतर काय सांगू वगैरे, त्यांना असं झालं की किती मी गोष्ट सांगू बरं देवानंद विषयी. बरोबर. पण त्यांचा तो असा म्हणजे ते एक तर प्रेम होतंही त्याच्यावरती. हो. पण खूप आवडलं, म्हणजे देवानंद विषयी ते भरभरून बोलले. त्यामुळे असं झालं की नाही, आता तुम्ही पण खरंच देवानंद झालात असं आम्ही म्हणायला लागलो त्यांना. पण त्यांची भेट ती खूप त्यांना आवडलेली होती खूपच. तुम्ही त्यांच्या चेहऱ्यावरती तो तुम्हाला आनंद पण ओसंडून वाहताना दिसलेला होता. खरंय. आणि आता सुहास सरांची दुनियादारी ही कादंबरी, आणि या दुनियादारी कादंबरीवर ती नंतर पुढे जाऊन मराठीमध्ये खूप चांगला सिनेमा सुद्धा प्रसारित झाला, आणि तो सिनेमा खूप सुपरहिट ठरला गेला. बरोबर. तर त्या सिनेमानंतर सुहास शिरवळकर कशा पद्धतीनं तुमच्या समोर अजून एक वेगळ्या पद्धतीनं उभे राहिले? दुनियादारी सिनेमा निघणं हो हा एक मोठा प्रवास आहे. हो. की ती कादंबरी लिहून झाली, त्याच्यानंतर अनेक लोकांचं की आपण सिरियल करू, कमीत कमी 3 ते 4 वेळा त्याचे 2-2, 3-3 भाग एपिसोड शूटिंग करून झाले होते. बर. नंतर ती नाही, आता आपण नाही करू शकत, चॅनलकडे आता तेवढा वेळ नाहीये. नंतर झी म्हणजे त्या काळामध्ये अल्फा होतं, तर तिथे ती सिरियल सुरू झाली. नितीन वैद्य म्हणून ते तेव्हा तिथे होते. तर ती सिरियल 32 भागामध्ये नंतर बंदच करायला लागली. म्हणजे मग ते शिरवळकरांना पचत नव्हतं की नाही आता ह्याला मारून टाक रे, मग त्याला जिवंत करू रे वगैरे, हे कादंबरीत आणि लेखकाच्या मनात बसत नाही की जी आपण ज्याला जन्म दिलेला आहे त्याच्यामध्ये इतके काहीतरी तुम्ही बदलायला लावता, तर ते त्यांना जमेना. बरोबर. ते म्हणाले ह्याचं लेखन मी काही करू शकत नाही, तुम्हाला कोणाकडनं करून घ्यायचं तर करून घ्या, पण मला काही नाही. मग ती कादंबरी तिथेच थांबली, म्हणजे सिरियल तिथेच थांबवली. मग मधला काळ असं झालं की नाही आता आपण काही नको ह्याच्याकडे लक्ष द्यायला. मग त्या कादंबरीत आपण काहीतरी करू म्हणून आम्हाला लोक ॲडव्हान्स पैसे द्यायचे. पूर्वी असायचं की लिखापडी काही नसायची, सर एक टोकन म्हणून 1000 रुपये 500 रुपये हे त्या काळामध्ये द्यायचे, जिथे आता 5 लाख रुपये वगैरे घेतात लोक टोकन मनी म्हणून सुद्धा. तर तेव्हा 500 रुपये 1000 रुपये वगैरे असं द्यायचे. मी म्हणायचे असे 1000 रुपये घेऊन आपण करणारे काय आहे ना, होत तर काहीच नाहीये. म्हणजे आजही आम्हाला असंच लोक म्हणतात. पण मी त्यांना सांगते की मला टोकन मनीशी काहीही घेणं देणं नाही. तुम्ही फायनली करणार असाल तर आपण बोलूयात पुढे, नाहीतर टोकन मनी हा भाग आमच्याकडे शिरवळकरांकडे नाहीये. म्हणजे आत्ताही मी महिन्यापूर्वी नाही असं सांगितलं की मला टोकन मनी नकोय. तुम्ही पूर्णपणे काही करणार असाल तर मला सांगा. ज्या दिवशी तुमचं फायनल होईल की बाबा हा माझा प्रोड्युसर आहे, ह्या भागामध्ये आम्ही एवढं करणार आहे, तुमचं फायनल ज्या वेळेला होईल तेव्हा तुम्ही मला पैसे द्या. तोपर्यंत काहीही मी करू शकत नाही. तुमच्यासाठी मी 2 वर्ष थांबते की तुम्ही चांगलं करणार आहात म्हणून मी 2 वर्ष कोणालाही देत नाही, पण ते फायनल तुम्ही करा, पण मला टोकन मनी नको. असं मी आजही
कारण का तर खरं त्यांचं लेखन चांगलंच होतं बरोबर. आणि ते पडद्यावर चांगलं येण्याची गरज आहे. हो. त्यामुळे मी हा आटापिटा आजही करते. त्याच्यासाठी मी वाद घालते. कारण आता 20 वर्षामध्ये मला चित्रपटसृष्टी चांगली कळायला लागली जवळून पाहत असल्यामुळे. त्यामुळे मी वाद घालू शकते. बरोबर. अशाच पद्धतीत प्रकाशन व्यवसायामध्ये सुद्धा मी थोडंफार भांडण करून करून का विना की त्या लेखकाचं त्याचंच जे स्थान आहे त्याला ते मिळणं गरजेचं आहे. त्यामुळे मी माझा प्रवास त्या पद्धतीने चालू ठेवला आहे. खरं. आणि ज्यावेळी सिनेमा आला दुनियादारी, तर तो आल्यानंतरचा तुमचा अनुभव कसा होता किंवा त्याची जी प्रोसेस होती त्या प्रोसेसचा अनुभव कसा होता? प्रोसेस मी पाहिली, पण परत शेवटी कमर्शियलाइज खूप होतं. त्याचा शेवट बदलला की जो खरं तर गरज नसताना की ज्याच्यामध्ये कॅन्सर वगैरे असले काही प्रकार नव्हते, ती एक मैत्री होती. आणि आज आपण बघतो की रिलेशनशिप ही त्या दुनियादारीमध्ये मांडली गेलेली आहे की बाबा तुझं माझं पटत नाही, आपण बाजूला होऊया. म्हणजे आत्ताही तुम्ही ती 24 सालामध्ये आहे तर तिथे उगीच त्याला कॅन्सर करून मारून टाकणं वगैरे नाही, ते पटलं नाही. पण तो कमर्शियल त्यांना करायचा होता, आम्हाला त्यांनी सांगितलंच नाही. बरं, एवढं झाल्यानंतर आपण निर्मात्याला गाळात घालू शकत नाही. बरोबर. अगदी. आणि कुठेतरी एक आमचं स्वप्न होतं की बाबा तो दुनियादारी खरंच यायला पाहिजे. त्यासाठी म्हणून मग आम्ही ते पुढे कंटिन्यू केलं. तो खूपच गाजला चांगला. लोकप्रिय झाला तो सिनेमा. तो लोकप्रिय. मुळात कादंबरीच खूप चांगली होती आणि ती लोकांच्या गळ्यातल्या ताईत होती. म्हणजे माझ्या आठवणीमध्ये कोल्हापूरचे एक जण भेटायला आले, त्यांनी ती 362 वेळा कादंबरी वाचली. आणि जिथे जिथे गावाला जाईल तिथे तिथे ती कादंबरी, तो लायब्ररी लावायचा, ती कादंबरी विकत घ्यायचा. एक दिवस माझ्या घरात येऊन तो देवापुढे बसला, नवीन पुस्तक घेतलं, त्याच्यावर सही घेतली शिरवळकर. मी एक शिक्का तयार केलाय सुहास शिरवळकरांच्या सहीचा. तर म्हटलं मी त्यांची हुबेहूब सही करू शकत नाही, पण मी शिक्का करून ठेवलाय. तर ती त्यांनी अख्खी कादंबरी पुस्तक बंद करून मला म्हणून दाखवली. म्हणजे लोकांचं त्या दुनियादारीवरचं प्रेम, आणि त्यामुळे ती 5-5, 6-6 वेळा पिक्चर बघितला गेला तो. अनेक लोक आजही त्या एसपी कॉलेजच्या कट्ट्यावर बसतात, तिथून चहा पितात. अहो, दिवसभर नाही. एक तर असेच मुंबईचे, ते रात्री आले, त्या कट्ट्यावर बसले, गप्पा मारले आणि तसेच परत मुंबईला गेले. मग त्यांनी आम्हाला नंतर फोन करून कळवलं की आत्ता आम्ही पुण्यात आलो होतो आणि आत्ता मुंबईत येत. फक्त कट्ट्यावर बसण्याचा त्यांनी आनंद घेतला की हा दुनियादारीचा कट्टा आहे. म्हणजे असे पण लोक आहेत. आणि प्रत्येक ठिकाणी मी दिग्या आहे, मी श्रेयस आहे, मी आमका आहे. आणि त्यातली बरीच पात्र जिवंत होती. म्हणजे जेव्हा कादंबरी लिहिली तेव्हा ती जिवंत होती, ती आमच्याकडे यायची. दिग्या पण होता. पहिलं जेव्हा आम्ही पुस्तक काढलं तेव्हा तो आला, त्याचा प्रकाशन समारंभ आम्ही केला. आणि काही दिवसांनी त्याची परत सेकंड एडिशन निघाली तेव्हा तो म्हणाला, जायला अरे मला तू पार्टी दे ना, मी एवढं मोठं काम केलेलं आहे. पण दुर्दैव त्याचं आणि आमचं की तो सनस्ट्रोकमध्ये गेला. तो क्रिकेट वगैरे खेळायचा आणि शिरवळकर तेव्हा मुंबईमध्ये होते. मग असं झालं की मी पुण्यात आलो की आपण पार्टी करूया. पण नाही, म्हणजे ते जमलं नाही, तो सनस्ट्रोकमध्ये गेला. त्यामुळे आम्हाला त्याचं अतीव दुःख झालं की बाबा एखाद्या ह्याच्यावरती आपण काहीतरी फुलवतो आणि तोच मनुष्य आज नाहीये. म्हणजे हे तेव्हा आम्हाला पिक्चरच्या वेळी सुद्धा खूप गोष्ट जाणवली ती. अगदी खरं. त्याच्यानंतर प्रकाशकांना फायदा झाला, कारण कादंबरी जास्त वाचत गेले. बरोबर. आणि मग त्याची त्या PDF काढायला लागले लोक चोरून वगैरे. मग प्रकाशक खूप खुश झाले की अरे, तसंच आता समांतर वरती झालं की 2020 लाच वेब सिरीज 2 भागात आली. म्हणजे आमच्याकडे कल्याणचा एक ग्रुप होता, म्हणजे यांच्या वाचिका होत्या शिरवळकरांच्या. तर ते कल्याणला मागे केव्हा तरी कार्यक्रमामध्ये भेटल्या आणि एक 5-7 जणी पुण्यामध्ये आल्या, थेट बॅगेसहित आमच्याकडेच आल्या. म्हणजे मी त्यांना कधीच बघितलेलं नव्हतं. शिरवळकरांनी एका कार्यक्रमामध्ये ओळख झाली होती आणि आल्या त्या की दुनियादारी तुम्ही लिहिलेली, आम्ही तुमच्या घरी राहायला आलोय. त्या राहिल्या म्हणजे, आणि तुमच्याबरोबर आम्हाला त्या SP-चा कट्टा, म्हणजे दुनियादारी तुम्ही कुठे कुठे कशी कशी फुलवली तिथे आम्हाला तुम्ही घेऊन जायचं. काय वेड्यासारखी लोक प्रेम करत होते ना. प्रेम म्हणजे मला कळतच नाही. एक म्हणजे आता प्रत्येक लोकांचं एक वेगळं हे असतं. ही समांतर जी कादंबरी आहे
ती एक चिपळूणच्या गावामध्ये एक मुलगा किडनीनी त्रस्त होता. तर तो ते वाचत होता आणि तो आजार काय आहे हे शिरवळकरांना माहिती नव्हतं. ते त्याला भेटायला गेले. बर. कोणीतरी सांगितलं की बाबा तो तुमचा खूप फॅन आहे आणि त्याला भेटायचे, पण तुम्हाला भेटायला येऊ शकत नाही येतो. म्हणून शिरवळकर त्याच्या घरी गेले. तर त्याच्या डोक्याशी समांतर होतं आणि तो बोलला बिल्ला आणि तो म्हणाला की माझे काहीच काळ आता माझा शिल्लक राहिलाय. मला पहिल्यांदाच जर तुमचं बोट धरायला मिळालं असतं तर खूप बरं झालं असतं. आणि 2 दिवसानंतर तो गेला. हे त्याचं आम्हाला नंतर त्याच्या आईचं पत्र आलं की तुमची भेट बहुतेक त्याची शेवटची असावी. तुमच्या भेटण्यासाठी तो थांबला की काय आम्हाला कळत नाही, पण तो आत्ता गेला. ते पुस्तक वगैरे सगळं तसंच्या तसं आम्हाला त्यांनी फोटो पाठवला. किती हृदय पिळवटून टाकणारी भयंकर, म्हणजे असं खूप वाचकांचं प्रेम खूप मिळालं त्यांना. अगदी अगदी. आणि इतका लोकप्रिय लेखक आजपर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये झालेला नाही. अगदी म्हणजे मजेदार गोष्ट, आम्ही इंदोर प्रवास करत होतो. अच्छा. तेव्हा खांडव्यापर्यंत इंदोरची गाडी असायची. खांडव्याला तुम्ही एसटीने पुढे प्रवास करा. तर पूर्वी फोन नव्हते, म्हणजे 77-78 नाही 80च्या का 82च्या काळात असेल, फोन नव्हते. म्हणून प्रत्येक लायब्ररीला शिरवळकरांनी पत्र टाकलं होतं की मी इंदोरला येतोय म्हणून. बर. तर धुळ्यापासून धुळं, जळगाव सगळे लायब्ररीज, आणि खूप थंडी होती त्या काळामध्ये. आम्ही प्रवास करत असताना धुळं कधी आलं हे कळलं नाही. तर त्या प्लॅटफॉर्मवरती लोक ओरडत होते की अहो शिरवळकर कुठेत. रात्री 2-2:30 वाजताची ही गोष्ट. तर मला अशी थोडं असं जाग आली. म्हटलं इथे शिरवळकर कोण म्हणतं. तर मी उठवलं त्यांना बर्थवरून की म्हणलं की शिरवळकर आहेत. म्हटलं तुम्ही कोणाला पत्र टाकलेलं आहे का. तर म्हणे हो सगळ्या लायब्ररीला टाकलंय. जळगाव, धुळे, भुसावळ सगळीकडे टाकून दिलेले, प्रत्येक स्टेशनवरती. तर म्हणलं मग आता उठा, कोणीतरी शिरवळकर म्हणते. मग दारात आल्यानंतर की म्हणजे त्याही रात्री थंडीमध्ये लोक मफलर, टोप्या, स्वेटर घालून शिरवळकरांना भेटात हातात हार घेऊन उभे होते. म्हणजे ही एक वाचकांची दादच म्हणायला पाहिजे की इतक्या थंडीत सुद्धा ते तिथे त्यांना भेटायला आले होते. तो एक खूप सुंदर अनुभव होता. निखळ प्रेम आणि याच्यासारखा आनंद काय असेल दुसरा. खूपच. म्हणून तो मी प्रवास म्हणला ना की बाबा ह्याच्या घरी जेवायचे पण ह्याच्याकडे नाही जेवायचे. म्हणजे एवढं करून ते 10 वर्ष स्वतःच्या खिशातला पैसा न टाकताना येणार होते परत. बरोबर बरोबर बरोबर. खूपच म्हणजे छान छान अनुभव तुमच्या तोंडून सरांच्या ऐकायला मिळतात. सरांची एक कविता मला तुमच्या तोंडून ऐकायला आवडेल. ठीक आहे, मी वाचते. आयुष्य तर पाहता पाहता संपतही आलं. तेवढं एक सांगायचं मात्र राहूनच गेलं. प्रत्येक श्वास अण हुंदका उसासा माझ्या क्षणाक्षणावर तुझं राज्य केलं. तेवढं एक सांगायचं मात्र राहूनच गेलं. आठवलं आहेच तर आता हेही सांगतो. तुझं येणं, तुझं जाणं, तुझं हसणं, तुझं रुसणं, नुसतं तुझ्या नुसत्या असण्याने माझं जीवन समृद्ध केलं. तेवढं एक सांगायचं मात्र राहूनच गेलं. आणि हेही सांगायचं वाटतं विसरूनच गेलं. तृप्तीचे, अतृप्तीचे, मिलनाचे आणि एकमेकांना पाठमोरे होण्याचे साऱ्या क्षणांनी अवघं जीवन सार्थ केलं, कृतार्थ केलं. तेवढं एक सांगायचं मात्र राहूनच गेलं. आयुष्य पाहता पाहता संपतही आलं. तेवढं एक विचारायचं मात्र राहूनच गेलं. आयुष्याची फाटकी झोळी माझी तू होळीचं दान टाकलं. रान जपता जपता आयुष्य वणवा वणवा विझलं. ह्या विश्वलयेच्या खेळात मी काय गमवलं नी तू काय जिंकलं. असं काही सांगायचं राहूनच गेलं. तसं काही विचारायचं विसरून गेलं. आयुष्य मात्र पाहता पाहता शून्यात विलीन झालं. खरं तर ही सरांनी लिहिलेली कविता आहे, परंतु हे तुमचं आयुष्य सांगणारी कविता. हो, लिहिली आहे सरांनी लिहिली, त्यावेळी लिहिलेली आहे, परंतु आज तुम्ही तुमचं आयुष्य या कवितेतून मांडलं गेलं. तुम्ही जो हुंदका गिळालात तो कुठेतरी मलाही लागला. कारण बघा ना, म्हणजे एका कवीची, एका लेखकाची काय ताकद असते. बरोबर. तो इतरांच्या भावना
स्वतः एका कवितेमध्ये म्हणजे गद्यात किंवा पद्यात तो मांडत असतो आणि त्या भावना कुणाला कुठे कधी कशा पोहोचतील सांगता येत नाही. सांगता येत नाही. कदाचित ही आज कविता तुम्ही ते तुमचे पती होते म्हणून तुम्हाला ती मी लगेच म्हटलं की त्यांना जाणारी आहे आणि तुमचं आयुष्य सांगणारी आहे. बरोबर. परंतु आज जर हीच कविता अजून कुणी एखाद्या वेगळ्या व्यक्तीने वाचली तर ती त्याच्या ती आयुष्याचा एक प्रत्येकाला वेगळे ते भाग असं म्हणजे त्यांच्याशी निकट जे असतील त्यांना असं वाटणारच की हे आपल्यासाठीच शब्द आहेत. हो हो हो. हे मी तुम्हाला पुढे जाऊन विचारणारच होतं की सुशींशिवाय तुमच्या जगण्याचं रहस्य काय, की मला असं वाटतं की ते रहस्यच ही कविता आहे. ही नक्कीच. पूर्ण अख्खी कविता त्यांचं लेखन, त्यांचा काय जो वाचकांचा आहे, हे माझं पुढचं जगणं आहे. अगदी 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 ते म्हणजे आपण म्हणतो ना की तो लेखक जिवंत आहे. जिवंत आहे. आजही या कवितेतून ते जिवंत आहे. नाही, आणि आम्हालाही कोणालाही अजून असं वाटत नाही की नाहीच आहेत ते. बरोबर बरोबर. कारण सातत्याने माझा प्रवास तर फारच चालू आहे. हो हो हो. म्हणजे 71 सालापासून ते आतापर्यंतचा. अगदी अगदी. आणि आम्ही म्हणजे आमच्या गप्पा कधी संसारिक वगैरे होत्या वगैरे असं काही नव्हतंच कधी फारसं की बाबा आता काय म्हणजे भाजीपाले वगैरे असलं काही नसायचं. म्हणजे नातेवाईक आले तरी ते साधारण की हा झालं, खाण्याची वेळ आली की मला बाहेर बोलव. बरं बरं. इतकं वाहून घेतलेलं त्यांनी त्या. हा म्हणजे लेखन हा त्यांचं पहिलं प्रेम. मग दुसरं वेळ मिळाला तर बायका आणि मुलं असं म्हणजे डावललं कधी नव्हतं त्यांनी, घराला कधीच डावललं नाही, पण पहिलं प्रेम लेखनावरती. बरोबर बरोबर. कारण शेवटी कसं सर्वस्व तेच होतं त्यांचं. कारण विचार त्यांचे त्या लेखनाभोवतीच असायचे. बरोबर बरोबर. हे खूप छान गोष्टी, छान त्यांचा जीवन प्रवास तुम्ही उलगडलात. आता मला तुमच्याविषयी जाणून घ्यायचं आहे की तुमचं बालपण कुठे गेलं? माझं बालपण खूपच म्हणजे नाहीच, मला आठवतही नाही फारसं. पण ठाकठीक होतं. खूप सुंदर म्हणता येत नाही. मला माझ्या आजोबांकडनं थोडं वाचनाची गोडी मिळालेली होती. कारण माझे आजोबा दत्तोमामन पोद्दार यांच्याकडे लेखनिक म्हणून काम करायचे. आणि म्हणजे त्यांच्यामुळे आम्हाला घरातल्या लोकांना थोडं वाचनाची आवड मिळाली. माझे आई वडील कधी त्याच्यामध्ये रस घेत नव्हते, त्यामुळे आमच्याकडे ते काही फार वळलं गेलं नाही. जे मग आम्ही आमचं पुढे पुढे थोडं वाढवत गेलो. आणि शिरवळकरांकडे आल्यानंतर म्हणजे असं की समुद्रात पडल्यासारखंच झालं एकूणातच. कारण अख्खं शिरवळकर घराणं पूर्णपणे लेखन वाचन, कारण त्यांचे वडील कीर्तनकार होते. त्यामुळे तबला, पेटी, गायन जे काय होतं, आणि कीर्तनात हर एक गोष्टी वेगवेगळ्या असायच्या. म्हणजे जुन्या किंवा त्यांचे चुलते म्हणजे काका त्यांच्या कादंबरीवरती पूर्वरंग सुद्धा करायचे. हे नंतर आम्हाला हळूहळू कळायला लागलं होतं की, आणि त्यांच्या वडिलांना माहीत नसायचं की अरे आपला मुलगा असं काहीतरी छान लिहितोय काहीतरी. कारण त्यांचा कीर्तन व्यवसाय वेगळा होता, ते बोलायचे. पण त्यांच्याबरोबर जसं शिरवळकरांचा लेखनासाठी मॉब होता तसं ऐकण्यासाठी त्यांचा एक मॉब होता की एका वेळी 1000 लोक त्यांचं कीर्तन ऐकायला बसायचे. आधी जागा पकडून ठेवायचे, कारण त्यांचं सांगण्याची पद्धत खूप सुंदर होती. तशी ती यांच्याकडे लेखनाकडे आली. बरोबर बरोबर. म्हणजे ते मौखिक होते, हे लेखन होतं असं. त्यामुळे शिरवळकर घराणं असं पूर्ण साहित्यिकच होतं. त्यांचे मोठे बंधू उत्तम शिरवळकर ते पण लेखकच होते. ते विनोदी कथा वगैरे लिहायचे. माझी पुतणी आहे ती कवयित्री आहे, ती आता सध्या US मध्ये सुजाता महाजन शिरवळकर या नावाने ती कविता लिहिते. असं म्हणजे शिरवळकर घराणं. त्यामुळे मला असं आल्यानंतर असं वाटलं की आपण डुबतोय की काय, वर येणार आहे की नाही याच्यातनं. कारण एवढं कधी बघायची सवय नाही, ऐकायची सवय नाही, त्यामुळे खूपदा अजीर्ण व्हायचं, काही वाक्य कळायची पण नाही. तेव्हा मग असं आपण मंद हसले की आपण हसायचं, हे जरा ठरवून टाकलेलं होतं. खरंय खरंय. आणि मग तुमचा तो फुलराणीचा अनुभव तुम्हाला कसा मिळाला? तो मला आता खरं म्हणजे खूप आठवत नाही, कारण 5 वर्षाची मी असताना म्हणजे आता मला फक्त एकच आठवतं की छान खूप नटवलेलं होतं, खूप फुलं माझ्या अंगावर होते, हार बीर असं काय 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 काय. कारण फुलराणी म्हणून त्या बागेतही तेव्हा फुलं बिलं खूपच होती. म्हणजे आता तिथे काही नाही आहे तसं फारसं. पण त्यामुळे मला असं वाटत होतं की अरे वा छान आहे, आपल्याला
असं वारंवार काहीतरी येत राहावं असं तेव्हा असं वाटायचं, पण ते नव्हतं तसं काही. बरोबर बरोबर. पण आता जाणवतं की बाबा काय म्हणजे तुम्ही जेव्हा काहीतरी एका मोठ्या ह्याच्यावर जाता तेव्हा आजूबाजूला लोक तुमचं जे काही कौतुक करतात ते किती सुंदर असतं हे आता जाणवतं. मी आता सध्या म्हणजे माझा एक लेखन प्रवास शिरवळकरांबरोबर, म्हणजे त्यांचं काही लिहित नाहीये, पण त्यांच्याबरोबर काही आलेले अनुभव आहेत की ठिकठिकाणी गेल्यानंतर स्त्री कशी दडपली गेलेली असते किंवा काही जे काही गोष्टी आता म्हणजे समाजामध्ये घडू शकतात त्याच्यावरती मी आता सध्या लेखन करते. माझा एक कथासंग्रह प्रसिद्ध झालाय, आयुष्य एका अंतराचे. हा 4 वर्षापूर्वी प्रसिद्ध झाला आणि आता एक डिंपल प्रकाशित करत आहेत. ते म्हणजे स्त्री मनाचा वेध असा एक संग्रह आता येतोय. ओके. म्हणजे त्यांच्या सहवासात राहून बहुतेक असं झालं की अरे आता आपलं खूप मेंदू जड होतो, तो काहीतरी थोडा रिकामा करण्यासाठीची गरज आहे. तर मी माझा लेखन प्रवास चालू केलेला आहे आणि थोडं बरं पण वाटतं की कुठेतरी आपल्याही मनातले काही शब्द बाहेर पडतात, लोकांपर्यंत पोचू शकतात. ते म्हणतात ना की फुलाच्या बागेतून आपण ज्यावेळेस चालत असतो त्यावेळेस फुलाचा सुगंध आपल्या कपड्यांना लागतो तसं नंतर ते आपल्या कपड्यांचाही वास त्या फुलासारखाच यायला लागतो. तसं तुमचं झालेलं आहे. सरांच्या सहवासात राहून आता तुम्हालाही त्याची ती आवड आणि ती गोडी निर्माण झालेली आहे आणि तुमच्या हातून असंच अजून चांगलं लिखाण आम्हाला वाचायला मिळेल ही आशा व्यक्त करतो. नक्की प्रयत्न करत राहू. नक्की, कारण आपली भेट सुद्धा बघा ना, म्हणजे आपण एवढ्या जवळ राहत होतो परंतु आपल्याला तसे एकमेकांना आपण परिचित नव्हतो. परंतु योगायोगाने पाठीमागे महेश दवे नावाचे एक वाचक आहेत, सुशींना खूप मनापासून मानतात आणि त्यांचं आयुष्य खऱ्या अर्थाने ते जगतात. तर त्यांची आणि माझी ओळख झाली. ते माझे पेशंट आणि अनेक वर्षांपासून आम्ही दोघं एकमेकांना ओळखत होतो, परंतु ते इतके उत्तम वाचक असतील हे मला माहिती नव्हतं. म्हणजे त्यांनी त्यांच्या मोठ्या मुलाचं नाव दुनियादारी कादंबरीचा नायक श्रेयस तळवळकर या नावाने श्रेयस हे ठेवलेलं आहे आणि छोट्या मुलाचं नाव कोवळीक या कादंबरीचा नायक कौस्तुभ प्रधान या नावाने कौस्तुभ हे नाव ठेवलेलं आहे. आणि हे ज्यावेळी मला समजलं त्यावेळी तो लेख लिहिला गेला आणि तो लेख खूप लोकांपर्यंत पोहोचला. म्हणजे एसपी कॉलेजच्या ग्रुप्सवरती तर खूप महाराष्ट्रामध्ये तो व्हायरल झाला आणि मग ते आपल्या दोघांना ओळखणारे हे भगवान रामपुरे सर आणि त्यांच्या माध्यमातून आपली ओळख झाली. त्याचा एक वेगळा आनंद आहे आणि आज या मुलाखत आपल्या ओळखीचं रूपांतर आजच्या ह्या मुलाखतीमध्ये झालं. सुगंधा मॅम, आमची कविता जगणारी माणसं ही संकल्पना तुम्हाला कशी वाटली? खूप सुंदर आहे ही. त्यानिमित्ताने लोकांना नवीन नवीन कवी पण माहिती होतात आणि कवितेची जाण पण खूप जणांना असते. प्रत्येक वेळी कविता म्हणलीच पाहिजे असं पण काही नाही. कवितेचे शब्द प्रत्येक लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचवणं ही आजची जरा गरज आहे आणि ते कार्य तुम्ही पुढे नेताय हे एक खूपच चांगली गोष्ट आहे आणि मला खूप आवडली ती. मी स्वतः काही कविता करत नाही, तर मी तुम्हालाही सांगितलं असतं की माझी कविता एक आपण म्हणूया म्हणून. नाही, पण कविता जरी करत नसला तरी कविता खूप छान पद्धतीने जगता आहात तुम्ही. कारण अगदी नक्की आयुष्यामध्ये कोणी ना कोणी कुठे ना कुठेतरी कुठल्या ना कुठल्या प्रकारची कविता ही नक्की नाही. कविता प्रत्येक माणसाजवळ कविता आहेच आहे आणि प्रत्येक जण कलाकार आहे. बरोबर. फक्त कोणाला सांगता येत नाही, बोलता येत नाही, प्रगट करता येत नाही, पण प्रत्येक माणसाजवळ एक काही ना काहीतरी कला आहे. तो कलाकार आहेच आहे. म्हणजे आपण तो कोणाला अमान्य करू शकत नाही. कोणाला दाखवता येतो, कोणाला दाखवता येत नाही. ह्या 2 गोष्टी आहेत त्याच्यामधल्या. पण कवितेतून शब्द प्रगट केले गेले तर खूप सुंदर वाटतात ते आणि वाचताना जास्त तुमच्या ते हृदयाला भिडले जातात. ऐकण्यापेक्षा सुद्धा हृदयापर्यंत भिडण्याची कवितेची ही आहे की अगदी शब्द तो तुमच्या हृदयापर्यंत पोचू शकतो. मला तुमची मुलाखत घेण्याची संधी मिळाली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवाल आणि हा भाग जर तुम्ही यूट्यूबवरती पाहत असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्ही हा भाग फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या फेसबुक पेजला लाईक, शेअर आणि फॉलो नक्की करा. धन्यवाद.